जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी या 2 धावा ऍड होत आहेत पहिल्या चेंडूवरती. जिथे आपण पाहिलं तर सुरुवात होते डिक्लेअर 2 न. गोलंदाजीसाठी सोमा मैदानामध्ये दाखल झाला. सुर्रे फटका इनसाइड आउट उडवलाय, उचलून फेकलाय, ड्राइव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. अनिकेतच्या बॅट मधून येतोय अफलातून फटका, षटकार. अंपायर पहिला बॉल काय होता डॉट आणि दुसऱ्या बॉल वरती 2 धावा आणि त्यानंतर आताचा षटकार. तब्बल 3 चेंडूवरती 8 धावा. वॉट अ ड्राइव्ह. म्हणून रवी आपण चर्चा केली की आता खास करून रेणुका देवी स्पोर्ट्स या टीमची बॅटिंग लाईनअप मजबूत झाली आता. कारण की एका साईडला सँडीप, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं अनिकेत. दोघांकडून बॅटिंग लाईनअप सांभाळली जाते आता या टीमची. यावेळी देखील उचललाय, अप्रतिम खोदून काढलाय आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक होता तैनात आणि आणखीन एक मॅक्सिमम येतोय. अनिकेतनं हात खोलल्यात. अनिकेतनं मात्र आता आपली बाजू मात्र पूर्णपणे ताकदीने बनवली आहे. संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 1 for 14 ऑन स्कोर कार्ड. यावेळी देखील आणखीन एक मॅक्सिमम आहे की 2 आहेत. या 2 आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 16 या आकड्यावरती जाते. 16 ऑन स्कोर कार्ड. 16 धाव संख्या. One to go. ओहो, वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. बॅकफुटला जाऊन जो षटकार केला पंच. आठवण झाली कोहलीची जो पाकिस्तानच्या विरोधामध्ये षटकार लगावला होता. बॉल बॅक ड्राइव्ह बी शेप मध्ये बॅकफुटला जाऊन जो पंच केला होता. अगदी कॉपी बुक स्टाईल फटका. नो बॉल. अगदी एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आयसन भेटलं फ्री हिट्स. पुन्हा ड्राइव्ह केलाय डाऊन दी ग्राउंड आहे. खेळाडू वेगानं जरूर पोहोचतोय चेंडू पर्यंत, मात्र तोपर्यंत पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीनं आणखीन धाव संख्या बहरते. पुन्हा एक धाव पुढे जाते जी आपण पाहिली तर 24 या आकड्यावरती. 24 ऑन स्कोर कार्ड. गती परिवर्तन स्लो वन. पाहिला, ओळखला, मिड विकेट रिजन. मॅक्सिमम साठी अनिकेत बरसला. पाऊस तर थांबला पण धावांचा पाऊस मात्र बरसत राहिला. नॉन स्टॉप खेळत राहिला, नॉन स्टॉप धावा घेत राहिला. अनिकेत ऑन फायर. ओहो, यावेळी देखील एक हात सुटला
पण अखेरीस डिक्लेअर मध्ये एक धाव भेटतीये. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 31 या आकड्यावरती 31. ओहो, यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज अगदी बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे धावा भेटतात फक्त एक. डिक्लेअर आणि टीमची टोटल आता 32 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या थोडासा. ओहो, व्हॉट अ ड्राइव्ह, व्हॉट अ ड्राइव्ह. अप्रतिम फटका. आणि ज्या पद्धतीने हा फटका खेळला, जणू कॅमेरामॅनला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. काय फटका खेळला, रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. सरळ बॅटीनं खेळून काढला आणि तदनंतर आपण पाहिलं तर सेम पोझिशन कंटिन्यू ठेवले त्यानं आणि तदनंतर मात्र रिलीज केला स्वतःचा तो पॉइंट. अप्रतिम स्ट्रोक. यावेळी देखील आपण पहिलं स्क्वेअर करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी बॉटमला जरूर लागतोय. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी देखील तो निघाला आणि बघता बघता 2 धावा त्यानं सहजरित्या कंप्लीट केलेत. दोन षटकांच्या अखेरीस 40 धावसंख्या. आणि सध्या अनिकेतची बॅटिंग तुम्ही पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 38 धावा त्यानं आतापर्यंत ठोकल्यात आणि टीमची धावसंख्या 40 या आकड्यावरती. 38 धावसंख्या वैयक्तिक त्याने ठोकलेत. ओहो, यावेळी देखील फटका अप्रतिम आहे. फ्लाइट हेड आहे, निघून जातोय 2 धावेसाठी. या शेवटच्या षटकामध्ये जेडी वरती हात खोलले जात आहेत आणि धावसंख्या 42 या आकड्यावरती 42. आज फायनल मध्ये प्रवेश केलाय मानाईनगर या टीमनं पहिल्या गटातून. आज मानाईनगर टीम फायनल मध्ये जाऊन विराजमान झाले. पहिलीच मॅच तो संघ एका धावानं जिंकलाय आणि तदनंतर फायनल मध्ये तो प्रवास करला. बैकफुटला जाऊन पंच है, क्लास है, खास है, अलग करने का झलक स्ट्रोक है. लाजवाब है यार, अप्रतिम है. हँडसम संदीपच्या बॅट मधून हा षटकार येतोय. संदीप जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा धावा बरसल्यात आणि आता संदीप या मॅच मध्ये आता रंग आणखीन भरतोय. की अनिकेतने बॅटिंग अप्रतिम त्यानं सुरुवात करून दिली. 38 धावा त्यानं ठोकल्या. बारी बारी सबकी बारी आएंगी. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे अगदी मिड विकेट रिजन मधून चेंडू फेकतोय पण बॅकअप कोणीच नाहीये. एकच धावी ते कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचले अर्थातच 49 या आकड्यावरती. अनिकेत आला स्ट्राईकला. 38 वरती खेळतोय. आता 3 चेंडू आहेत त्याच्याकडे. 50 या स्पर्धेची होईल का त्याच्या बॅट मधून. यामध्ये 38 मध्ये आणखीन 6 ऍड करा. आता वाटतं 50 अनिकेत या जिव्हाळा चषक मध्ये आपल्या नावावरती करून घेईल, कारण की त्याच्या संघाची तर 50 झाली आहे. तो जाऊन पोहोचलाय 55 वरती आणि अनिकेत 44 या धावसंख्येवरती खेळतोय. 44 धावसंख्येवरती अनिकेत बॅटिंग करतोय.
तेच नाव आहे, तोच खेळ, तसाच खेळाडू आहे. पण आजही त्या जोश मध्ये खेळणारा अनिकेत प्रत्येकाला आठवतोय. तळवलीचं मैदान या खेळाडूनं मात्र गाजवलंय. टेनिसचं असेल, रबरचं असेल, पण आज पुन्हा एकदा रबरला आयकॉन म्हणून खेळणारा अनिकेत. हो, ड्राइव्ह केलाय, फ्लाइटेड आहे आणि या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी अनिकेतच्या नावावरती. अनिकेत बॅटवर करायचे. वा वा, अप्रतिम बॅटिंग आहे. काय फलंदाजी अनिकेत पहा. ज्या पद्धतीने त्यांनी तब्बल 13 चेंडू मध्ये 50 धावा ठोकल्यात. अनिकेत एक नवीन अध्याय त्यानं सुरू केलाय. काय अध्याय अनिकेतचा राहिला. कारण की जो बोलला अनिकेत संपला, अनिकेत आता खेळू शकत नाही, अनिकेत आता थांबला, त्या प्रत्येकाला उत्तर दिलं या 50 आणि तदनंतर मात्र हा अध्याय अनिकेतनं रबर क्रिकेट मध्ये गाजवला. 50 लगावले जिवाळा चषक 2024 मध्ये आणि 63 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. 63 रन्स टू विन. अर्थातच HCC नवीवाडी या टीमला टॉस करूयात. सळवे विपक्ष मराठा वॉरियर जुळेवाडी, या दोन्ही कॅप्टन सळवे विपक्ष जुळेवाडी अशी मॅच आहे. टॉस करूयात. येस, विजयदादा मोहिते आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतो. विजयदादा आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. सळवे विपक्ष मराठा वॉरियर जुळेवाडी. आता फायनल मध्ये कोण जाईल, कारण की मानाई नगरची सध्या पार्टी चालू आहे फायनलची. तदनंतर मात्र ते वाट बघतील की कोण येईल आमच्या सोबत. वा, जुळेवाडी विपक्ष सळवे. जुळेवाडी बॉन्डी टॉस निर्णय कळवतील. सर्व टीम आज सरपंचला जरूर मिस करू. चला थोडीशी स्पीडअप घ्या प्लीज प्लीज. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. मॅचला थोडासा स्पीडअप द्या. नवीवाडी टीम आपले बॅटर लगेच मैदानामध्ये आपण पोहोचूया. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एका साइडला विजय, दुसऱ्या साइडला अजय एजे. एका साइडला दोघेही ब्रदर्स एकमेकांसोबत जरूर उतरलेत आणि या दोन्ही ब्रदर्सला आता 63 धावा ठोकायचे आणि सुरुवात झाली white+1 ने. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड झालेत. मोहन आलाय सध्या गोलंदाजीसाठी. एक यशस्वी गोलंदाज हंगामातला. हो, चांगला चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करण्याआधीच चेंडू निघून जातोय. 4 धावेसाठी अप्रतिम फटका, अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम ड्राइव्ह, स्पेशल ड्राइव्ह आणि या चौकारानं टीमच्या टोटल मध्ये
मात्र जरूर चकाकी येते 7 या आकड्यावरती, 6 या आकड्यावरती, 6 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो, व्हॉट अ बॉल. यष्ट्यांना टपली मारून निघून जातो हा चेंडू. विकेटचं पतन आणि अखेरीस एजेची विकेट भेटली आहे मोहनला. बॅकफुटला जातोय, यावेळी देखील खेळून काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. अगदी 2 धावा ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला, कुठल्या स्पॉट वरती पडतोय, थोडीशी उसळी घेतोय. मराठा वॉरियर जोयवाडी वन दी टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू हा निर्णय त्यांनी दिलाय सर्व या टीमला. म्हणजे सर्व टीमला या मॅच मध्ये अगदी बॅटिंग करावी लागेल. त्या मॅच कडे आपण जाऊयात, मॅचच्या दिशेने जरूर लक्ष देऊयात. जिथे आपण पाहिलं तर टीमची टोटल अगदी 8 या आकड्यावरती आहे. खाली राहिलाय, सबमरीन होता, थोडा खाली राहिला. अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल अगदी 9 या आकड्यावरती. अंपायर 5 बॉल झालेत, पहिला वाईड होता. आम्ही तेच चेक करत होतो आणि अखेरीस तुम्ही सापडलात. अभि जोडला आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्याने आमच्यापर्यंत एक गोष्ट पुरवली की ही ओव्हर आता एक चेंडू अजूनही बाकी आहे, तो देखील टाकला गेला. मात्र लेग अंपायर कॉल येतोय व्हाईट बॉल. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. विकेट किपर संदीप कडे लक्ष गेलं प्रत्येकाचं. अगदी जी जंप त्याने घेतली, हाय जंप, आणि तदनंतर तो चेंडू त्यानं अडवला. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न. बॉटमला जरूर चेंडू आदळतोय. धावा मात्र किती घेतल्या जातील आणि अखेरीस दुसरी धाव डोक्यामध्ये नाहीये. 2 धावा वेगानं कंप्लीट केलेत. या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये अजूनही 51 धावा हव्यात विजयासाठी. सध्या अगदी कॅमेरामॅन तुम्ही पाहताय अक्षय शेठ अगदी टॅरेस वरून जे मॅचचा आनंद घेतात त्यांना टिपले अक्षय शेठने. याला बोलता कॅमेरामॅन या कॅमेरा वर्क, कारण की क्रिकेट प्रेम आहे आणि क्रिकेटवरती प्रत्येकानं केलंय प्रेम. जेव्हा जेव्हा आपल्या जवळच्या मैदानामध्ये क्रिकेट खेळलं जातं तेव्हा आपण आपसूक खेचलो जातो या क्रिकेटकडे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधलं पहिलं प्रेम राहिलंय क्रिकेटचं. आणि तेच पावसाळी असो किंवा कुठलाही हंगाम असो, क्रिकेट कधीही थांबलं नाहीये. गाव असो किंवा शहर असो, क्रिकेट कधीही थांबलं नाहीये. अप्रतिम स्पर्धा सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहिला टेनिसच्या.
ओहो चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडलाईन स्पॉट वरती पडतोय थोडासा कट होतोय गोलंदाजीसाठी सुनीलला तुम्ही पाहताय सध्या गोलंदाजी या मार्क वरती पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल तदनंतर आपण पाहिलं तर व्हाईट +1 तदनंतर आणखीन एक डॉट आला दोन चेंडू त्यांना हाताळले आहेत यावेळी देखील आपण पाहिलं तर जॅक करण्याचा प्रयत्न जो होता तो फसलाय थोडासा जिथे एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले बॅटीची लीडिंग एज यावेळी मात्र जरूर लागली होती धाव संख्या अगदी 15 ऑन स्कोर कार्ड 15 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजलेत सोडून देण्याचा प्रयत्न बऱ्याचदा अशा मागच्या दारानं चोऱ्या झाल्यात क्रिकेट विश्वामध्ये कारण की बरेच फलंदाज शफल होतात लेग स्टिक मधून चेंडू जाऊन देतात पण चेंडू जात नसतो टपली मारून विकेट घेऊन जात असतो तो वाचला यावेळी ओहो यावेळी मात्र वेगळ्या अंदाजानं टाकण्याचा प्रयत्न नो +1 जिथे आपण पाहिलं तर 2 धावा जरूर ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये आणि फ्री हिटचा लायसन देखील भेटलं जाते यावेळी फ्री हिटचा चेंडू अगदी खेळण्यासाठी सज्ज असेल बॅटर आपण पाहिलं तर अवी ओहो पुन्हा सबमरीन राहिला थोडासा खालून निघून जातो अगदी डिक्लेअर मध्ये एकदा 2 षटकांचा खेळ संपुष्टात 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या अगदी 20 या आकड्यावरती बऱ्याच धावा हव्यात अभि अजूनही आय थिंक 43 अजूनही हव्यात जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे 1 to go. अगदी या मॅच नंतर आपण पाहिलं तर मॅच असेल सर्वे विपक्ष मराठा वॉरियर जुळेवाडी. तर विनंती करेल जुळेवाडी जशी मॅच होईल आपण लगेच मैदानाचा जरूर ताबा घ्यावा आणि सर्वे तुम्ही देखील बॅटिंग जरूर तयार ठेवा. ओ बॅट 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 अखेरीस शेवटचा चेंडू होता.
एक तर चेंडू बाहेर पोहोचवतो नाही तर बॅट बाहेर पोहोचवतो, पण काही ना काहीतरी सीमारेषे बाहेर फेकायचं हे जरूर होतं. मात्र ती लक्ष्मी असते, लगेच त्या बॅटला जरूर त्यानं जवळ घेतलं, छान चुंबन घे किस दिली त्या बॅटला, की तीच त्याची लक्ष्मी असते. आणि त्यानंतर नवीन मॅच कडे आपण जाऊयात. सर्वे विपक्ष HCC माफ करा सर्वे विपक्ष मराठा वॉरियर जुळेवाडी अशी मॅच सध्या मात्र आहे. चला नेक्स्ट मॅच लगेच मैदानामध्ये खेळवली जाते. वेलकम अर्थातच प्रवीण दादा आरुगडे, मेंटॉर बनपुरी 11 बनपुरी या टीमचे. वेलकम दादा, स्वागत आहे. चला या लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. टीम सर्वे टीम मराठा वॉरियर जुळेवाडी प्लीज मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचं.